कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एव्हाना लीलाची वाट लागली असेल। तू पुन्हा काय केलंय श्वेता? मी एक मोठा बॉम्ब फोडलाय। बॉम्ब? वहिनी बॉम्ब फोडला ग, पोलीस पकडतील ना आपल्याला। असं सरू, तसा बॉम्ब नाही फोडलाय मी। मग मी असं काहीतरी केलंय की ज्याच्यामुळे आपण लीलाला बाहेरून त्रास देण्यापेक्षा तिला स्वतःलाच आतल्या जास्तीत जास्त त्रास होईल। म्हणजे वहिनी तुमची बहीण डोक्यावर पडली का? सरू सॉरी नाही, ते ती काय बोलली ते कळलं नाही मला। श्वेता, तू नक्की काय केलंयस? लीलाचे बाबा इकडे आले होते तेव्हा त्यांना असंच अपेक्षित असणार की लीला घरी आहे। याचा अर्थ काय होतो? तिने तिच्या घरी अजून सांगितलेलं दिसत नाहीये की तिने हा जॉब घेतलाय। हो ग काय हो ग वहिनी? आता मला सांगा, तिच्या जर बाबांना कळलं की आपल्या मुलीला जॉब लागलाय तर त्यांना आनंदच होणार ना। सरू, कधीतरी ना मला तुझ्या मेंदूची पूजा करावीशी वाटते। हो 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 नाही अगं, त्यांना जर कळलं की ज्या श्रीमंत घरात आपण आपली मुलगी दिली आहे त्यांच्याच हॉटेलमध्ये आपली मुलगी वेटर म्हणून काम करते, तर त्यांना धक्का बसेल ना। एक्झॅक्टली। हा, पण वहिनी का धक्का बसेल? तसं पण लीलाला काय जॉब मिळाला असता? असंच काहीतरी काम केलं असतं तिने। अगं हो, पण ते लग्नापूर्वी ना। आता तिच्या माहेरी काय वाटत असेल सगळ्यांना की ती एवढ्या मोठ्या जहागीरदार साम्राज्याची मालकीण आहे, पण प्रत्यक्षात सिच्युएशन काय आहे की तिला तिथे नोकरासारखं वागवलं जातं। आणि हे जेव्हा तिच्या बाबांना कळेल ना, तेव्हा ते 100% अपसेट होणार। लीलाच्या वडिलांनी एजंटकडून पैसे घेणं, त्या कालिंदीने माझ्याकडे मदत मागणं, त्या दिवशी वसंत आणि कालिंदीमध्ये असलेलं अस्वस्थ वातावरण, लीलाचं अचानक एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये काम मागणं आणि आज फक्त निमित्त काढल्यासारखं लीलाच्या बाबांचं इकडे येणं, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय। या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असेल का? वाह, किती छान केलीयस ग तयारी सगळी दुर्गा। थँक्यू आजी। हा लीलाच्या वडिलांनी दिलेला बाळकृष्ण किती गोड दिसतं ना, एकदम सुरेख। सुंदर आहे आजी। खरंच मस्त झालंय। या बघ, काय म्हणतोय, कसा गेला आजचा दिवस? ठीक गेला। छान। काय झालं? सगळं ठीक आहे ना, व्यवस्थित? मग आवाज का असा बारीक येतोय? भूक लागलीये? भूक लागली असेल तर जा खाऊन। नाही मग काय झालं? दुर्गा, हा? झाली बाळा सगळी पूजेची तयारी? हो झाली ना, सगळी झाली। छान छान। प्रसादाचं काय? झालाय प्रसाद, हा पण तरी जाते मी। नैवेद्य चांदीच्या भांड्यात काढते। चालेल। जा। बोला, काय झालं? बोल ना, काय झालं? आजी, हं. माझी एक मैत्रीण आहे, हं. तिचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय। हं. काही कळत नाही काय करायचं। हो, काय झालाय प्रॉब्लेम? माझी जी मैत्रीण आहे ना, ती दरवर्षी गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळायची। अरे वा, खूप छान दहीहंडी फोडते ती। छान। पण आता ना तिचं लग्न झालंय, त्यामुळे तिला कळतच नाहीये ह्या वर्षी पण खेळायचं की नाही ते। ती मला विचारत होती काय करू, पण मलाही नाहीये काही कळत। म्हणजे तिला जर आवड असेल तर तिने खेळायला हवं ना, पण सासरच्यांना नाही आवडलं तर? हा, प्रॉब्लेम मोठा आहे नाही, पण मला एक सांग लीला,
तुझ्या मैत्रिणीचं नाव लीला जागीरदार आहे का? काय लीला, मैत्रिणी आहोत ना आपण. ठरलंय ना, मनातलं सांगायचं, मोकळं व्हायचं, दडपणात राहायचं नाही. ठरलंय ना? मग काय, तुला खरोखरच आवडतं दहीहंडी खेळायला? हो, खूप आवडते. लग्नाआधी तर मी दरवर्षी खेळायचे. आमचं पथक नेहमी जिंकायचं. ते काय झालं ना की मी माहेरी गेले होते एका कामासाठी, तर त्या पथकामधल्या मुलांनी घेराच घातला माझ्या भोवती आणि म्हणायला लागली की ताई ह्या वर्षी पण खेळ. मी नाहीच म्हटलं त्यांना. मी सांगितलं त्यांना आता काय, आता लग्न झालंय, आता मी काही मोहित्यांच्या घरची मुलगीच नाहीये, फक्त जहागीरदारांची सून आहे. बरोबर. कसं दिसेल ना ते. पण म्हणजे खरं तर खेळायची इच्छा आहे माझी, पण तुम्ही सांगाल तेच करीन मी. आजी सांगा ना, काय करू? लग्नानंतर आपल्या आवडी निवडी ज्या असतात, आपल्या आवडीच्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्याच नाही, असं काही ठरलेलं आहे का? तुला मनापासून दहीहंडी खेळायची आहे? अरे मग जाऊन खुशाल खेळ ना, कोणी अडवलंय तुला? हा हा हा, हा उत्साहच मला तुझा खूप आवडतो. प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक असं छोटंसं उत्साहाचं बाळ असतं. त्याला जगवायचं असतं, त्याच्याबरोबर जगायचं असतं, कारण तोच आपल्याला आपल्या आतला आनंद शोधायला भाग पाडतो. हा, तुझं कौतुक आहे मला लीला. तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस. बरीच माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही, पण तुला वागता येत आहे. मग का नाही, जा खुशाल खेळ दहीहंडी, माझी काही हरकत नाही, जा. आज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी गेल्या वर्षीपर्यंत खरंच माझ्या आनंदासाठी दहीहंडी खेळायचे, पण या वर्षी मला मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करायचंय, म्हणून मी दहीहंडी खेळणार आहे. मी आता तुमच्याशी जे काही बोलले ते खोटं नक्कीच नाहीये, पण मी तुम्हाला सगळं खरंही सांगितलं नाही. माझ्या बाबांच्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या माहेरच्या अडचणीसाठी मला हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. लीला, आपण हे, लीला काय, कुठं हरवलीयस? आजी नमस्कार करते. अगं वेडाबाई, हे काय आहे? प्रत्येक गोष्ट करताना माझा आशीर्वाद घ्यायला तुला वाकायलाच पाहिजे का? एक लक्षात ठेव, माझा आशीर्वाद सतत तुझ्या बरोबर असणार आहे, कारण माझी खात्री आहे तू जे काही करशील ते चांगल्यासाठीच करशील. तुझ्यात आणि एजंटमध्ये विष कालवण्याचा माझा हेतू नाहीये, पण आपण कुणाशी लग्न केलं आहे आणि ती मुलगी आपल्यासमोर एक चुकीची इमेज तयार करते, हे एजंटना नक्कीच लक्षात यायला हवं. आणि यासाठी मला जे करावं लागेल ना ते मी नक्की करेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.